हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आज आहे सोमवार आणि आजपासून आपण दर सोमवारी टिफिन रेसिपीज शेअर करणार आहोत। तर आजची सिरीजची जी पहिली रेसिपी आहे ती मस्तपैकी खमंग असं चीज थालीपीठ आणि मखाना ड्रायफ्रूट चिवडा। आता हा जो मखाना ड्रायफ्रूट चिवडा आहे तो आपण आधी केलेला आहे, सो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते। चीज थालीपीठसाठी ना आपण एका बाउलमध्ये 2 वाट्या थालीपीठ भाजणी घेतली आहे। जर थालीपीठ भाजणी नसेल तर तुम्ही मिक्स पिठं घेतली तरी चालेल, जसं की ज्वारी, गहू, बेसन, नाचणी अशी सगळी मिक्स पिठं आहे ना 2 वाट्या करून घेतली तरी चालेल। आपल्याला थालीपीठासाठी ना एक ठेचा लागणार आहे। मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलंय, त्यात आता ना एक 3 ते 4 आहे ना लसणाच्या पाकळ्या घालून घेऊयात। 2 ते 3 हिरव्या मिरच्या किंवा जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे तेवढं, पाव वाटी कोथिंबीर, पाव चमचा आपला ओवा, थोडासा असं क्रश करायची पण ऍक्च्युअली गरज नाही कारण आपण यांना वाटूनच घेणार आहोत। अर्धा चमचा जिरे। आता आपण हे वाटून घेऊयात। किंचित जाडसर असा ठेचा वाटून घेतलेला आहे। आता आपली ना सिक्रेट आपण एक भाजी ह्याच्यात घालणार आहोत, ते आहे आपला दुधी भोपळा। दुधी भोपळा मी अगदी छोटा तुकडा घेतलेला आहे। आता काय करायचं आहे, कडेकडेने आहे ना किसत जायचा, मधला जो भाग असतो ना तो घ्यायचा नाहीये। भोपळा आपण किसून घेतला आणि मधला जो पार्ट आहे तो तसाच ठेवलेला आहे, हा टाकून द्यायचा। दुधी भोपळा आपण किसून घेतलेला आहे अगदी छान बारीक, आणि ह्याच्याऐवजी तुम्ही ना काकडी घेतली तरी चालू शकेल। आता थालीपीठाचं पीठ आपण भिजवण्यासाठी आपण काय केलंय, ह्याच्यात भाजणी तर घेतली आहे, त्यात ना पाव चमचा हळद घालून घेऊया, चवीप्रमाणे मीठ, 2 चमचे पांढरे तीळ, 2 चमचे दही। दह्याने काय होतं, आपलं थालीपीठ छान मऊ राहतं। आपण जो हिरवा ठेचा केला होता तो घालून घेऊया, किसून घेतलेला दुधी भोपळा। आता हे सुकं जिन्नस आधी आपण सगळं एकत्र करूयात आणि जसं पाणी लागेल त्या पद्धतीने थोडं थोडं टाकून आपण थालीपीठाचं जे पीठ आहे ते छान भिजवून घेऊयात। फारही घट्ट भिजवायचं नाहीये। थालीपीठाचं पीठ आपण आहे ना थोडंसं पाणी वापरून आहे ना गोळा करून घेतलेलं आहे। आता त्यावर ना एक थोडंसं तेल घालून घेऊयात आणि परत एकदा मळून घेऊयात, म्हणजे तेल सगळीकडे छान ग्रीज होईल। आपण आहे ना तेल सगळीकडे ग्रीस करून घेतलेलं आहे। आता हे पीठ मुरण्यासाठी जवळजवळ एक 15 ते 20 मिनिटं आपण झाकून ठेवूया। 20 मिनिटं झालेली आहेत आणि पीठ आपलं इतकं छान मुरलेलं आहे। काय करायचं, आता परत आहे ना एकदा मळून घेऊयात, म्हणजे छान एकसारखं असं सॉफ्ट होतं। या पिठाचे आपण ना एकसारखे आता गोळे करून घेऊया। एकसारखे आपण ना गोळे करून घेतलेले आहेत। या अंदाजात ना मीडियम आहे ना 3 साईजचे 3 थालपीठ होतात मीडियम साईजचे। आपण आता थालपीठांना थापून घेऊयात तव्यावर। इथे आपण एक तवा घेतलाय, आता त्यावर ना थोडंसं तेल टाकून असा हाताने स्प्रेड करून घेऊयात। तेल ग्रीस करून झालं की एक गोळा ठेवायचा आणि हलक्या हाताने यांना थापून घ्यायचं। आता थापताना ना समजा हाताला चिटकत असेल तर एका वाटीत आहे ना स्वच्छ पाणी घ्यायचं आणि त्यातनं असं आहे ना हात बुडवायचा, ओला करायचा आणि थापून घ्यायचं। थालीपीठ आपण थापून घेतलेलं आहे, किंचित जाडसर थापायचं, म्हणजे मग काय होतं की असं चिवट किंवा असं कोरडं होत नाही आणि ह्याला होल करायचं नाही। त्याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगते। आता आपण थालीपीठ भाजायला ठेवूयात गॅसवर। मीडियम गॅसवर आहे ना मी तवा ठेवून घेतलेला आहे। आता आपण एक 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवूयात। नेहमीप्रमाणे आपण जे थालीपीठ आहे ना खालून खमंग भाजतो तसं भाजायचं नाही, थोडं कमी भाजायचं, मी तुम्हाला दाखवते। एक 2 मिनिटं झालेले आहेत, आपण झाकण काढून घेऊया। आता काय करायचंय की ही जी बाजू आहे ही आपण खमंग भाजायची आहे। कशी तर आपण थोडंसं तेल ह्याला लावून घेऊया आणि उलटून घेऊया थालीपीठ। बघा, मी तुम्हाला म्हणलं ना की खालची बाजू जी आहे ती आपल्याला जास्त खमंग भाजायची नाहीये, ती जवळजवळ एक 60 ते 70% भाजलेली। ह्याचं कारण मी तुम्हाला सांगते। आता जी उलटून घेतली आणि ही जी खालची बाजू आहे ती मस्त खमंग व्यवस्थित आपण भाजून घेऊया।
1 मिनिट झालेलं आहे. आता आपण बघूयात. आता आपण उलट करून चेक करू. बघा किती सुंदर असे ना हलके आहे ना असे पिंकिश किंवा गुलाबी असे डाग पडलेले आहेत. आता काय करायचं, पहिला ना गॅस पूर्ण बारीक करायचा आणि दुसरी साईड जी आहे आपली ती थोडीशी कच्ची आहे. सो आता काय करायचं की आता ही जी भाजलेली साईड आहे ह्याच्यावर काय करायचंय, थोडासा केचप आहे ना तो असा स्प्रेड करून घेऊया. केचप स्प्रेड करून झाला की चीज क्यूब आहे ना आता त्याच्यावर छानपैकी आहे ना किसून टाकूया. आता हे थालपीठ जे आहे ते आपण हाफ बरोबर आहे ना असं फोल्ड करून घेऊयात. फोल्ड करून घेतल्यावर खालची बाजू आधी आहे ना खमंग भाजूयात, नंतर उलटून आपण ही बाजू आहे ना भाजून घेऊयात. 30 सेकंद झाले ना की काय करायचं, थालपीठ उलटून घ्यायचं. बघा या साईडने इतका सुंदर कलर आलेला आहे. दुसऱ्या साईडने पण अगदी हलकं एक 10 ते 20 सेकंद आपण आहे ना भाजून घेऊयात. 20 सेकंद झालेली आहेत. दुसऱ्या साईडने पण थालपीठ छान भाजलं गेलंय. आता सुरुवातीला मी तुम्हाला म्हणलं होतं की आहे ना थालपीठ पहिलं खालच्या साईडने ना आपण अगदी थोडंसं भाजायचं. ह्याचं कारण असं की नंतर आपण आहे ना हे जे प्रोसेस आहे खमंग भाजतो ही एक प्रोसेस आहे. आणि महत्वाचं म्हणजे चीज आपण त्याच्यावर लावलं की बघा कसं मस्तपैकी आहे ना मेल्ट झालेलं आहे चीज. सो अशा पद्धतीने आपलं चीज थालीपीठ तयार आहे. आपण बाकीचे पण थालीपीठ करून घेऊयात. फ्रेंड्स मस्त असं टिफिन स्पेशल खमंग खुसखुशीत चीज थालीपीठ तयार आहे आणि आपण ते ना सर्व करून घेतलंय. आता ह्याच्याबरोबर मी मुद्दाम सॉस दिलेला नाहीये कारण आतमध्ये मी आहे ना ज्या वेळेला चीज ग्रेट करून लावलं होतं त्यावेळेलाच आहे ना सॉस पण स्प्रेड केलेला आहे. फ्रेंड्स आता आपण मुलांचा टिफिन भरून घेऊया. इथे मी काय केलं माहिती का, जो रॅपिंग पेपर जो असतो तर तो ह्याच्यात ठेवून घेतलेला आहे. कारण थालपीठाला काय होतं की बऱ्याच वेळा ना असं थोडंसं पाणी वगैरे सुटायची शक्यता असते. सो आपण हे जे चीज थालीपीठ केलेलं आहे ते ह्याच्यात ठेवून घेऊया. आता त्यानंतर हा जो ड्रायफ्रूट मखाना चिवडा आहे तो आपण ह्याच्यात भरून घेऊया. फ्रेंड्स अशा पद्धतीने आपण मस्तपैकी हेल्दी टिफिन असा भरून घेतलेला आहे. फ्रेंड्स पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण ना एक भाजी वापरलेली या थालपीठामध्ये जी लहान मुलं काय मोठ्यांना सुद्धा आवडत नाही. पण खरं सांगू का, हे थालपीठ खाल्लं ना तर कोणाला कळणार सुद्धा नाही बरं का की ही विशिष्ट प्रकारची न आवडती भाजी आपण त्यात ऍड केलेली आहे. आता यातनं आपण अजून काही गोष्टी म्हणजे टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत ज्या पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर नक्कीच लक्षात येईल. आता ह्याचं ना मील प्रिपरेशन जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही थालपीठाचं जे पीठ आहे ते तुम्ही आदल्या दिवशी रात्री भिजवून फ्रीजमध्ये ठेवू शकता. आणि चिवडा तर ऑलरेडी केलेला आहे जो अगदी 14-15 दिवस छान टिकतो. सो नक्की या रेसिपीज करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.